सध्याच्या घडीला जो अप्रतिम दर्जाची कामगिरी करताना पाहायला मिळते. उरण तालुक्यातून सर्वाधिक आयकॉनचं ट्रॅव्हल ज्यानं केलंय तोच खेळाडू चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीगची ज्यानं रबर बॉल प्रीमियर लीगची मारुती सिरीजची बाईक जिंकली तोच चैतन्य सुरत मध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल लढवा बॅटनं हलक्यातनं स्टिअर केला जातोय मिड विकेटच्या दिशेला फक्त आणि फक्त स्टिअर केला आणि त्यानंतर एक धावेनं सुरुवात चैतन्याने टीमने केली आहे. एकदम मेल पहिलाच बॉल वरती सिंगल मिळते गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज आपण पाहतो ओम पवार गुडशेतवाडी या संघाचा ओम पवार बॉलिंगला आलाय. समोर कुडली संघाचा एक महत्वाचा खेळाडू आपण जर पाहिलं तर सूरज बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आणि चैतन्य पाटीलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं बॅटल ही मॅच चांगली होईल. या ही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा सामना आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नाहीये कारण की सगळे पुढचा बॉल आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र तिकडे खेळपट्टीवरती होतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना ओमच तो आलाय त्यानं गोलंदाजी केली आणि पहिल्याच बॉल पासून मात्र समोरच्या टीमला पूर्णपणे थांबवण्याच्या कारणामध्ये तो करताना बघायला मिळते. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. धावा थांबवण्याचा प्रयत्न आणि सफल सुद्धा. षटकातील पुढचा बॉल ओम पुन्हा एकदा बॉलिंगला सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर फलंदाजीसाठी आपण जर पाहिले तर सूरज ब्लॉक लाईनचा बॉल क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. एक महत्वपूर्ण फलंदाज सूरज चाललाय मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट अप्रतिम चेंडू. एक धाव मात्र धावफलकावरती लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल याही वेळेला मागून यष्ट्या दाखवल्या आणि ओमनं त्या पुन्हा वाकवल्या. विकेट क्रमांक 2 दुसरा धक्का बॅटिंग करीत असताना टीम आपण जर पाहिलं तर कुडली संघाला विकेटचं पतंग फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं सगळ्यांचीच मन नेहमी जिंकली. रोहा तालुक्यातून येत असताना छोटस एक कुडली गाव आणि त्या कुडली गावाचं क्रिकेट रायगड जिल्ह्याच्या पटलावरती ज्यानं पुढे आणलं किंवा नेहमीच रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये लकी खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली तोच खेळाडू आपण पाहतोय जगन्नाथ जग्गू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू आहे. नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ आपण त्याचा पाहिला आणि आजही अपेक्षित असेल गावासाठी. तो सुरत नगरीमध्ये दाखल झालाय. मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा आरके चषक 2026 या स्पर्धेमध्ये तो बॅटिंग साठी आलाय. फुलर लेनचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न हॅट्रिकच्या कदरवरती होते गोलंदाज. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय आणि एक धाव घेतल्यानंतर इथे मात्र आपण जर पाहिले तर स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राइकला मात्र चैतन्य पाटील आलाय.
चैतन्य पाटील म्हटल्यानंतर आयकॉन खेळाडू चैतन्य पाटील आणि नयन भगत ही जोडी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या टीम मध्ये असते ना तेव्हा तेव्हा मात्र सगळ्यात जबाबदाऱ्या ते दोघंच आपल्या खांद्यावरती खूप साऱ्या घेतात. जणू काही आपल्याच गावचा संघ मैदानावरती उतरलाय अशा विश्वासानं ते मैदानावरती उतरतात आणि त्या पद्धतीचं कामकाज सुद्धा करताना नेहमीच आपण त्यांना पाहिलंय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गॅप इथे होती मोठी गॅप आणि त्यानंतर मात्र डी बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. संख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत आपण जर पाहिले तर 6 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. आज एक अर्धशतक पाहायला मिळालं. काल 2 अर्धशतक आपण पाहिले. एक मॅडन ओव्हर पाहिली, एक विकेट हॅट्रिक पाहिली. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिले ना तर माणगाव तालुक्यातील एक छोटस जावळी गाव आहे. त्या जावळी गावाला बिलॉंग करणारा आर्यन पालकर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. माणगाव तालुक्यातून येत असताना सर्वाधिक युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. अगदीच आपण जर पाहिलं तर पहिला 12वा खेळाडू म्हणून त्यांनी प्रवास केला. तदनंतर मात्र तो ॲज अ फिल्डर म्हणून टीम मध्ये समाविष्ट झाला आणि हळूहळू तो ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आता टीमचा महत्वाचा घटक बनलाय. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेला आर्यन मैदानाच्या आतमध्ये येईल, ज्या वेळेला आर्यनची बॅटिंग बनेल, ज्या वेळेला आर्यन गोलंदाजी करेल तेव्हाच संघ फ्रंटफूट वरती येतो. म्हणजे स्वतःला त्यानं सिद्ध केलं कमी वयामध्ये. अगदीच आपण जर पाहिले तर जवळजवळ 20 ते 19 वर्षाचा खेळाडू आहे आणि आज आयकॉन म्हणून तो सुरत नगरीमध्ये दाखल झालाय गोडशेतवाडी या टीमसाठी. आर्यन पालकर षटकातील पहिला बॉल टाकेल. समोर बॅटर आपण जर पाहिलं तर जगन्नाथ. जग्गू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा संपर्क क्षेत्ररक्षक तिकडे चाचपडताना पाहायला मिळाले. बॉलला पकडण्यामध्ये असफल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळेल. अंड एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती लागल्यात. सगळेच प्रेक्षक वर्ग मात्र इकडे उपस्थित झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आरके चषक 2026 16वा पर्व. इकडे सुद्धा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मोठी अपील होती. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग आर्यन पालकर इम्प्रेस केलंय. लाजबाब गोलंदाजी. कमी वयाचा खेळाडू, सर्वाधिक कमी वयाचा हा आयकॉन आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. धावसंख्या पूर्णतः आपण जर पाहिले तर थांबवण्याचा तो प्रयत्न करतोय. षटकातील पुढचा बॉल. अजून एक बॉल ब्लॉक लाईनचा गॅप मध्ये खेळला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत सुई मधून धागा काढावा अशा दर्जाचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा. चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं इकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्येला सुद्धा आकार येतोय. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चैतन्य पाटील 2 चौकारांच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाची बॅटिंग करतोय. त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेटरनं दाखवलं. शांत संयमी फटका समोर खेळला गेला. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे मात्र उभे आहेत. एकच धाव मात्र मिळेल आणि त्या एकच्या साह्याने टीमची धावसंख्या 12. जास्तीच्या धावा येऊ दिल्या नाहीयेत. बॉलिंग करत असताना टीम गोडशेतवाडी संघाचं कौतुक करावं लागेल. लाजबाब त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक समोरच्या बॅटरला मात्र थांबवलं गेलंय. सुरुवात चांगली करून दिली होती ओमनं. ओ याही वेळेला अप्रतिम लाकूड तोडा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अजून एकदा इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त करण्यात आला. अजून एका विकेटचं पतंग. धक्का क्रमांक 3 जगन्नाथ. जग्गू चाललाय मैदानाच्या बाहेर. डीजे आपण जर पाहिले तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील.
वाजेपूर एक्सप्रेस या नावानं ज्याची प्रसिद्धी आहे, किंवा ज्या वेळेला पनवेल तालुक्यातून येत असताना एक अप्रतिम दर्जाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून त्याला नेहमीच आपण पाहिलंय. तोच खेळाडू नयन भगत बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. नयन भगतनं काय खेळ खेळला होता आजही आठवते ती पेनची स्पर्धा, मैत्री चषक. त्या स्पर्धेमध्ये नाविश 11 विचुंबे संघाचं प्रतिनिधित्व त्यानं केलं होतं आणि ऍज अ बॉलर म्हणून समोरच्या प्रत्येक संघाला त्यानं थांबवण्याचा कारनामा केला होता आणि थेट फायनल पर्यंत टीमला ज्यानं नेलं गोलंदाजीच्या जोरावरती, तोच नयन भगत आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. तर जे काही करेल ते नयन आणि चैतन्य करेल, कारण की दोन आयकॉन खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. गोलंदाज सुद्धा आयकॉन आहेत. वा, चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट. फटका मात्र इकडे चांगला खेळला जातोय. आर्यन पालकर ला जबाब कामगिरी करताना पाहायला मिळतात माणगावकरांना, आणि त्याच वेळेला जावळी गावाला हेवा वाटावा अशा दर्जाचा खेळ मात्र आर्यननं केलाय. टप्पा टाकत असताना अचूकता त्यानं दाखवली, भेदकता पाहायला मिळाली. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ संपला आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावा बनल्या तर फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानावरती जर विचार केला तर 5 ओव्हरमध्ये 70 सुद्धा बनतात आणि 5 ओव्हरमध्ये 36 सुद्धा बनत नाहीत. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं आणि त्याच्या आधीच्या सुद्धा. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर जास्तीच मेहनत केली, जास्तीच्या धावा बनवल्या तर चांगल्या पद्धतीची टोटली बघायला मिळते, पण जास्तीचा हलगर्जीपणा दाखवला या मैदानावरती तर मात्र समोरची टीम सुद्धा तेवढीशी तत्पर आहे. धावाही बनवण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा ताकद आहे, वरचढ आहे. दोन्ही मात्र आपण जर पाहिलं तर टीमचं पारड जड आहे आणि म्हणूनच होईना एक चांगली मॅच, चांगलं बॅटल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा आपण जर पाहिलं तर ओम पवार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओम पवार महत्वाचा खेळाडू आहे. ओम पवार आपल्या गावाचाच खेळाडू आणि अगदी आपण जर पाहिलं तर समोर आयकॉन खेळाडू आहेत, त्यांनाही पूर्णपणे थांबवले आणि 2 यश उद्ध्वस्त करताना 2 वेळा त्यानं क्लीन बोल्ड 2 विकेट संपादन केल्या पाहायला मिळालं. हे प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती मान्यवर आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठ अवेला फुलर लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मिळेल. नयन शांत झाला, नयन शांत खेळतोय, पण यदा कदाचित ती वादळ आधीची शांतता असावी का. चैतन्य पाटीलने 2 चौकार खेळलेत, पण त्यानंतर तो सुद्धा शांत दिसताना पाहायला मिळाला. धावा त्याच्या बॅटमधून हव्या तशा आल्या नाहीयेत. येणं गरजेचं आहे. मोठे आक्रमण तुम्हाला चढवावे लागतील आणि तरच या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर टीम कुडली संघ कमबॅक करेल अथवा पहिल्या डावामध्ये आतापर्यंत तरी आपण जर पाहिलं तर पारडे जड आहे. या मॅच मध्ये खेळत असताना संघ घोडशेतवाडी या संघाचं, घोडशेतवाडी टीमचा बोलबाला प्रत्येक बॉलरचा म्हणजे ओम आणि आर्यनचा आपण पाहिलं. ओम पवार, आर्यन पालकर आणि आता पुन्हा ओम. यावेळीचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. यस, ही प्लॅनिंग आहे ओमची. त्याच्यामध्ये मगाशी तो सक्सेसफुल राहिला होता. वारंवार तो बॉल मात्र लेग स्टिकच्या बाहेर टाकतो. असे प्रेक्षक वर्ग बघा, स्वतःच्या मुलांना सोबत घेऊन आलेत, काही मात्र स्वतःच्या भाऊ सोबत आले. सगळ्यांनाच मात्र ही स्पर्धा पाहिजे. त्यांना यायला नाही जमलं सुरत पर्यंत, ते मात्र आपण पाहिलं तर प्रो लिंक स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल हो, यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळताना पाहायला मिळेल. धाव घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये होते. अखेर मात्र धाव न घेण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजाने घेतलाय. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओम पवार, ओम पवारच्या गोलंदाजीचा प्रत्येक वार हा मात्र मजबूतच आहे. अगदी समोरच्या प्रत्येक फलंदाजावरती तिकट मारायची गोलंदाजी, त्याची लाईन, त्याची लेंथ, त्याचा टप्पा, त्याची अचूकता आणि त्याची भेदकता सगळं काही चर्चेचा विषय राहिलाय या संपूर्ण मॅच मध्ये. चैतन्य पाटील थांबवलाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ओम पवारचा ज्वेल राईट मोर द विकेट. कमी गतीनं अडवा बॅटने खेळला. शॉर्ट पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आलाय सिक्सर.
निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील करताना पाहायला मिळतात. एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, अजून एक बॉल, ब्लॉक होल लाईनचा शॉट पण लेगच्या दिशेला धावण्याचा प्रयत्न, धाव घ्यायची की नाही. इकडे मात्र शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं ना तर सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव मिळेल. तर एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे चालली आहे. 22 धावा धावफळकावरती आपण जर पाहिलं तर स्कोरकार्ड वरती आहेत. अप्रतिम दर्जाचा खेळ, 22 धावा धावफळकावरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये चैतन्यनं धावा बनवल्या. तो एकटाच खेळतोय, एकटाच लढतोय. त्याच्या बॅटमधून 17 आल्यात. आता नयनची 7 त्याला अपेक्षित असेल. नयन सुद्धा त्याच्या सोबत खेळणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या वेळेला नयन आणि चैतन्य एकमेकांच्या समोर खेळतात ना त्यावेळेला ती मॅच बघायला खूप मजा येते. आणि ती मॅच पेन मध्ये झाली होती ज्यावेळेला उरण तालुका आणि नाविश 11 विचुंबे पनवेल एकमेकांच्या विरोधामध्ये होते. यावेळीचा बॉल लॉपस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, बॉल बराचसा बाहेर चालला. अवंतर स्वरूपाचा इशारा इकडे मात्र येताना पाहायला मिळेल. आणि म्हणजे मैत्रीचं नातं कसं असावं जय सर, आपण पाहिलं तर राणा असा खेळाडू आहे ना जो मी म्हणेन श्रीवर्धन पासून तो मला भेटला. नयन आणि चैतन्य सोबत मैत्रीचं नातं जपत असताना तो त्यांच्या सोबत आज सुरत पर्यंत आलाय, हे महत्वाचं आहे. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मिस्टर 360 म्हणून आपण त्याच्याकडे रोह्यामध्ये नेहमीच पाहतो. पण तो चैतन्य आणि नयन त्याचा आत्मविश्वास वाढवायला नेहमी सोबत येतो. लेग बॉल बाहेर चाललाय. स्कीपर सुद्धा तिकडे मात्र फंबल होताना पाहायला मिळतात. यस, व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा इकडे मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 2 धावा तिकडे मात्र स्कोरकार्ड वरती आल्या. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिले तर 25 या आकड्यावरती धावगती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळाली. 25 धावा स्कोरकार्ड वरती. अरे ज्या वेळेला ओमनं गोलंदाजी केली होती पहिली आणि तदनंतर आता ज्या वेळेला षटकार आलाय ना त्याची लाईन सगळं भरकटलेलं पाहायला मिळतंय. तो आधीचे चेंडू त्यानं टाकलेले आणि आताचे चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर थोडे का होईना चुकीचे पाहायला मिळतात. यावेळेला बाहेरचा बॉल, बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बॉल डी बॅकफुट पॉइंटला टर्न झाला. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव येताना पाहायला मिळेल. एकाच धावेवरती शांत या दोन्ही फलंदाजांना केलं जाते. धावगती पुढे चालली हळूहळू. धावसंख्या धावफळकावरती 26 या आकड्यावरती धावा येत आहेत आणि धावा थांबवल्या सुद्धा जात आहेत, हे महत्वाचं आहे. प्रत्येकालाच मात्र आपण जर पाहिलं तर इकडे स्वतःला सिद्ध करायचंय. बॅटरला मात्र धावा बनवायच्यात. नयन शांत आहे. नयनच्या बॅटमधून धावा आल्या नाहीयेत. नयनला मात्र खेळावा लागणार आहे. नयनला मात्र इकडे लढावं लागणार आहे. मोठा फटका, अडवा बाटने खेळला जातो. बॉल ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर. एकच धाव मिळणार आहे. सिंगलने पुढे नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे नयन करतोय पण अद्याप हवा तशा धावा नाहीयेत. एक सिंगल आली. धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 27 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा 27. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर खूप सारा कमी धावा येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडा ओम महागडा दिसलाय. जास्तीच्या धावा त्यांना खर्च केलेला पाहायला मिळतील पण हरकत नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला, 27च बनल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या पुढच्या 12 बॉलसाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. आता इथून पुढे आपल्याला 7 मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या लवकरात लवकर कशा पार पडल्या जातील याच्याकडे आपण लक्ष जास्तीचं केंद्रित करणार आहोत. काल आपण जर पाहिले तर काल 7 मॅचेस आपण कव्हर केल्या होत्या. आज जवळजवळ 14 मॅचेस आपण कव्हर करतोय. त्याच्या 7 मॅच संपल्यात. 8वी मॅच आजच्या दिवसाची चालू आहे आणि पुढची मॅच टीम बोरमाच आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिले तर टीम आंबिवली. येस, रवी कामतेकर पुरस्कृत आंबिवली टीमचे कॅप्टन आणि त्याच वेळेला बोरमाच. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण नाणेफेकीचे गोल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने वाटचाल करा, जिकडे आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट करायचा आहे. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, स्टँड अँड डिलिव्हर. आडवा बॅटनं भिरकावलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला सर्वाधिक लांब पल्ल्याचा अगदी समोरच्या टर्फ वरती मारलाय. नयन भगतनं नो बॉल वरती षटकार.
34 येते. नो बॉल वरती षटकार आलाय. यस, फिल्डिंग युनिटचा नो बॉल आहे का? यस, स्क्वेअर ऑफ द लेग. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर 3 खेळाडू षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं बॉल मात्र तिकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेला खेळला गेला. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव मात्र मिळते. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना निश्चितपणे बघायला मिळेल. धावगती मात्र तब्बल आपण जर पाहिले तर 35 या आकड्यावरती धावगती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस सर, पुन्हा नो बॉल. पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल इकडे मात्र पाहायला मिळते. फिल्डिंग युनिटचा नो बॉल पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून खेळवला जातोय. वारंवार त्याच चुका केल्या जातात. एसटी रक्षकाची भूमिका खूप इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये. एसटी रक्षकाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण की आपण म्हणतो ना की ज्यावेळेला पूर्णपणे फिल्डिंग युनिटचा बदलाव गोलंदाजाला विचारून एसटी रक्षक सगळ्या क्षेत्ररक्षकांना आपापल्या जागा देताना पाहायला मिळतो. आणि आता ते करत असताना एसटी रक्षक थोडे चुकताना पाहायला मिळालेत. जास्तीच्या धावा इकडे मात्र खर्च झाल्यात. नो बॉल आला, त्याच्यावरती सिंगल सुद्धा आली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती पोहोचली आहे. 36 धावा धावफलकावरती. आतापर्यंत षटकातील पुढचा बॉल हा पुन्हा फ्री हिटचा. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग टीम गोडशेतवाडी. सुरुवातीला सगळं काही चांगलं चालू होतं, पण तिथे मात्र आपण जर पाहिले तर ओमच्या बॉलिंग अगेन्स्ट एक आलेला षटकार, तिथून मॅचचा मोमेंटम तुटलाय. मोठा फटका, टायमिंग फसलंय, पण फ्री हिटचा बॉल आहे. त्या कारणानं आपण जर पाहिलं तर बॅटर अगदी फ्री माइंड होते. आरामामध्ये एक धाव तिकडे मात्र चैतन्याने धावली आहे, कारण की त्यालाही निश्चित माहिती होतं की बॉल फ्री हिटचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जरी कॅच पकडली तर जास्तीचं काही होणार नाहीये. एक धाव धावफलकावरती मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 37 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि या चौथ्या षटकाचा विचार केला तर पहिलाच बॉल आता लिगली फेकला गेलाय. 2 बॉल नो बॉल आले. त्याच्यावरती षटकारही पाहिला, नो बॉलवरती सिंगल पाहिली. आणि इथे मात्र पुन्हा मोठा फटका. आता लॉंग विथ द कार्पेट मिड विकेटला खेळला. फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग. दोन क्षेत्ररक्षक आरामामध्ये बॉलला थांबवताना पाहायला मिळतात. एकीच बळ आपण पाहिलंय. एकंदरीत दोघांमध्ये चांगली कॉलिंग, आणि मग दोघांनी मात्र आरामामध्ये बॉलला आतमध्ये आणलं आणि 2 धावा टीमसाठी वाचवल्या. या 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचं धावफलक पुढे चाललंय. तब्बल 39 धावा धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल रनवे मध्ये इकडे सुद्धा प्रॉब्लेम होताना पाहायला मिळेल. थांबले गेलेत, पुन्हा मागे येतील. षटकातील पुढचा बॉल. नवीन गोलंदाज. यावेळेला आक्रमण, फुलटॉस बॉल वरती खेळायचं होतं. मिस टायमिंग केलंय, टायमिंग फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. विकेट क्रमांक 4. चौथा धक्का, एक महत्वपूर्ण बाद. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम दर्जाचं झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगली कॅच आपण पाहिली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. 3 अँगलच्या साथीनं हा फटका. मिस टायमिंग झाला होता. बॅटच्या जास्तीच्या वरच्या दिशेला आला. आत्मविश्वास नव्हता जास्तीचा नयनचा. त्याचे हे हावभाव आपण पाहतोय. आणि तदनंतर कॅच पकडल्यानंतर चैतन्य त्याला सांगतोय की बॉल हा स्क्वेअर लेगला तुला फिरवायचा होता, पण ते जमलं नाहीये. विकेट आली. नवीन बॅटर मैदानावरती सतीश पडवळ. सतीश आडवा बॅटनं फटका खेळतात. समोरच्या दिशेला बॉल चाललाय. फिल्डर तिथे आहेत आणि एकच धाव मात्र मिळेल. सतीश यांना माहिती आहे चैतन्य आता जो मैदानावरती खेळतोय त्याच्या बॅटमधून धावा येतात, आणि मग तो जास्तीचा स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. आणि तो स्ट्राईक वरती आला तर धावा बनतील.
एक चांगल्या पद्धतीची धावगती येईल, एक टार्गेट सेट होईल आणि निश्चितपणे चैतन्याला स्ट्राईक वरती आणलं जाते. रिव्हर्स फटका खेळायचा होता, उलटा फुलटा सरळ बाटने धावा येत नाहीयेत, बाट उलटी केली इकडे सुद्धा धावा येणार नाहीयेत. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना गोलंदाज आपण जर पाहिले तर जिग्नेश यांना आपण पाहतोय. जिग्नेशनं मात्र कौतुकास्पद पात्र गोलंदाजी केली आहे. त्यानं नो बॉल पहिले 2 टाकल्यानंतर सुद्धा मात्र त्यानं पुन्हा कमबॅक आणलं या मॅच मध्ये. विकेट, डॉट आणि पुन्हा सिंगल अशा पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा रिव्हर्स, यावेळेला यश संपादन केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करत असताना चैतन्य पाटीलच्या बॅटमधून हा मोठा आणि दिमागदार चौकार. वरती धावा 44. 40 धावा होत्या, 4 धावा इकडे मात्र वाढताना पाहायला मिळाल्या. 44 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिले तर राम रणपिसे. पुढचा बॉल मोठा फटका समोर प्रयत्न, इथे मात्र ब्लॉक लेनचा बॉल आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवण केल्यानंतर चालायला जावं ना अशा पद्धतीची धाव चैतन्याने घेतली. कारण की चैतन्याला माहिती आहे शेवटचं षटक आहे. आता जे काही पाचीच्या बाची बॉल आहेत ना ते मला एकट्याला खेळायचे आहेत. कारण की अशा परिस्थितीमध्ये धावा सुद्धा बनवायच्यात. याच विश्वासानं, याच अपेक्षेनं आता चैतन्यकडे सगळेच जण पाहत आहेत. चैतन्य पाटील स्ट्राइक एंडला टाकीचा सुपरस्टार. पुढचा बॉल मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये. बॉल 1 बाउन्स सीमा रेषेच्या पार. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून चौकार. मास्टर, आपण नेहमीच म्हणतो ना की चैतन्य पाटील उरणचा शिलेदार आहे. टाकी गावचा अभिमान, खेळात तो दमदार आहे. बॅटने फटके तर बॉलने करतो तो कधी कधी वार. अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटचा खरा सरदार चैतन्य पाटील. त्याचा खेळ बहारदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम आणि लाजबाब त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आज या सुरत नगरीमध्ये पाहायला मिळतीये ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये. चांगला खेळ. पुढचाच बॉल स्टफलून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क हवा तसा नव्हता. एकदा तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी चैतन्य धावेल ते मात्र शंका तर नाहीये. इथे मात्र आपण जर पाहिलं तर आर्यनने हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तसं काही घडलं नाहीये. अखेर रनआउटच्या स्वरूपाची विकेट. 5वा धक्का बॅटिंग करत असताना टीम कुडलीकरांना. फलंदाज बाद. संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज झालेत. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं कामकाज करत असताना राम यांना आपण पाहिलंय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चैतन्य जे काही यत्न वारंवार मात्र आपण जर पाहिलं तर रिव्हर्स, कधी कधी समोर मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करतात. आणि होय, आज सुद्धा मात्र तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही सफल राहिले, काही असफल सुद्धा फटके पाहायला मिळालेत पण धावा बनवल्या चैतन्यानं. तो प्रयत्न करतोय. टीम आतापर्यंत तब्बल 50 या आकड्यावरती पोहोचले. शेवटचं षटक मार्गाचा पुढचा बॉल. या वेळेला यश उद्ध्वस्त करण्यात आल्यात. या मॅच मध्ये चौथ्यांदा
आपण जर पाहिलं तर ही चौथी विकेट अशी आहे जी यस्टन वरती बॉल लागून विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक अद्यापचा आपण जर पाहिलं तर 6वा चैतन्य पाटील बाद. हॅलो चेक चेक चेक. 50 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 28 धावांचा वादळी खेळ करत असताना चैतन्य पाटील आपण पाहिलं. 50 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. सचिन दळवी मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 50 वरती 6 फलंदाज. शेवटचं षटक, शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल, या इनिंगचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल, चांगली बॉलिंग राम. फुलटॉस, शेवटच्या बॉलवरती आक्रमण आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला टार्गेट सेट करणारा शेवटच्या बॉलवरती आलाय हा षटकार. धावसंख्या 56 आणि 57 धावांचं टार्गेट सेट झालं. येणारे आपण जर पाहिलं तर इथून पुढे 30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एक चांगली मॅच, चांगला दुसरा डाव आपण पाहतो टॉससाठी. दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर टॉस होईल. बोरमाच आणि आंबिवली हे दोन संघ मात्र इकडे दाखल झालेत. या जशी मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावामध्ये आपण दीपेश माने सरांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत पुढच्या उत्तर अर्थाच्या खेळामध्ये. थँक्यू.
हॅलो हॅलो पूर्वार्धामध्ये जिथे मात्र 56 बनल्यात 57चा इनिंग मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नयन भगत गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू नुकताच बाद झाला. आर्यन पालकरला आपण पाहिलं जो बाद होत असताना पाहायला मिळाला होता. चौकार त्याने ठोकला आणि पुढच्याच बॉलवरती बाद झालाय. यावेळेला हलक्या हाताने कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल तदवर घेतली जाणारी एकेरी धाव. नयन भगतच्या नावावरती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मैदानं मारणं, मैदानं गाजवणं, सातत्याने गोलंदाजीच्या जोरावरती चांगलं प्रदर्शन करणं, त्याचा हातकंडा राहिलाय. गोलंदाजीमध्ये वरचढ तो नेहमी राहताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल कट होतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मी आयोजन समिती आपलं लक्ष वेधन टॉस व्हायला हवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं. इनिंग ब्रेक निघून गेलाय. टॉस होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच. धावफलकावरती एकंदरीत 6 बनल्यात. यावेळेला कोलातला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती आलाय. हा खणखणीत दणदणीत चौकार. ते झेल बनलेला नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मागे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. आणि दोन्ही संघाला या ठिकाणी शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो. चैतन्य पाटीलच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. पुढच्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली. महत्वाचा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होत असताना इथे पाहायला मिळतो आहे. चैतन्यने बॅटिंग देखील चांगली केली. पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून धावाही येत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत 28 धावांचं प्रमुख योगदान त्याने दिलेलं पाहायला मिळालं होतं. आघाडीला बॅटिंगला येतो त्याच वेळेला गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतो. आपले बॅटच्या साह्याने धावा बनवणं किंवा गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना धावा रोखणं हे नेहमीच तो जाणताना पाहायला मिळालाय. बॅटची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॉलने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वास असणारा चैतन्य पाटील गोलंदाजी करतोय. रायगडच्या टाकी गावचा बकासूर चर्चेतील नाव आहे. खेळाडू सध्याच्या घडीला अगदी जिथे मैदानाच्या आतमध्ये चर्चेतील नाव पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर दीपक धनावडे बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय.
दीपक धनावडे मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी तो उंडरेवाडी गावाला बिलॉंग करतो. यावेळेस हा बॉल झेल बनेल का? क्षेत्ररक्षक डबल माइंड मध्ये गेलाय, डबल माइंड मध्ये गेला. झेल घ्यायचा की नाही, बॉल अडवायचा या द्विधमन स्थितीमध्ये होता. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना काका तोच मोठा होतो. रिक्स घ्यायला हवी होती, रिक्स घेतली नाही क्षेत्ररक्षकाने. सिंगल आली. संघात धाव संख्या फलकावरती एकंदरीत 15 बनलेल्या आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15ला 2 बाद. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला स्ट्राईक एंड वरती इथे पाहायला मिळेल. अभि यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट होईल, वेगाने कंप्लीट होईल. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुन्हा एकदा बदलती आहे. धाव फलकावरती 17 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 17 ऑन दी बोर्ड आहेत. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खरं तर एक एक धाव महत्वाची आहे. 57चा पाठलाग चालू आहे. 40ची गरज. यावेळेला फटका बसला, उंच गेला. चैतन्य पाटील पोचू शकणार नाही, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोचला होता. जरूर धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. ISPL आल्यानंतर अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, प्लॅटफॉर्म मिळालाय. कारण 120 खेळाडू ज्यामध्ये ISPL मध्ये सिलेक्ट झाले, तदनंतर उर्वरित खेळाडूंना संधी आहे. आयकॉन खेळाडू किंवा खुल्या गटाचं क्रिकेट खेळण्याची. उद्या 8 संघ खुल्या गटाचं क्रिकेट खेळतात. उद्या इथे, परवा कदाचित पेण तालुक्यामध्ये तालुकास्तरीय. प्लॅटफॉर्म मोठा आहे. लोअर फुल टू बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून येत असताना बाला मी इथे एकेरीच्या मदतीने 20 बनल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलेला आपण पाहतोय. 20 ऑन दी बोर्ड. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि विजयासाठी अजूनही सदतीची गरज. 18 चेंडू 37 धावा. 20 बनल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. महत्वाच्या धावा इथे गोळा करायच्या आहेत. 20 तर बनल्यात. 18 बॉल आणि सदतीची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. या आपण डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकूयात. डीजे. उद्योन्मुख आहे, प्रतिभावान आहे का त्याची चर्चा निश्चित होईल. कारण येणारे 18 बॉल आणि 37 धावा इथे रोखायच्या आहेत. धावा रोखाव्या लागतील, विकेट प्राप्त कराव्या लागतील. डावखुऱ्यात आता बॅटर हा नेहमी घातक आणि हानिकारक राहतो. हा झेल इम्पॉर्टंट आहे. धावा बनवायच्या असताना इथे आणखीन एक धक्का लागलाय. महत्वाचा फलंदाज अभि देखील होतोय बाद. आणखीन एक धक्का येथे लागलाय. एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर निघतात. आता भेदरलेल्या सशाप्रमाणे यांची अवस्था झाली आहे की काय? कारण मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू तळटकून उभं राहायला तयार नाही आहे. डगआउट जो आहे ना तो खऱ्या अर्थानं सुखकारक अशी जागा बनली आहे. धावा बनतात, मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणारा हवा, उभा राहणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हवा. ओमकारने याआधी विकेट जी मिळवली भरतजी पडवळ यांच्या माध्यमातून, त्या ओमकारच्या विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रत्येक विकेटसाठी आहेत आणि मागील बॉलवरती विकेट त्याने मिळवलाय. या वेळेचा बॉल टर्न केला ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. इथून सिंगल येईल. धावफलकावरती एकंदरीत 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. ओमकारला विकेट मिळाली. भरतजी पडवळ यांनी त्याच्यासाठी पारितोषिक लगावलं. पहिली विकेट मिळवली, त्याचा 200 रुपयाचा जमा झाल्यात. आणखीन विकेट मिळवल्या तर प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लगावण्यात आलेला आहे.
चैतन्य अजून इथून पुढे मॅचेस 6 बाकी आहेत. थोडी घाई करा, वेळेचं जे काही अपव्यय आहे ना तो टाळा, वेळेतच स्पर्धा पार पडायला हवी. यावेळेचा बॉल थेट शरीराचा वेध घेत असताना मला मिळतोय. खरं तर विशेष स्पर्धेच्या माध्यमातून जी पार्टे साहेब विशेष करून त्यांचं विशेष कौतुक करायला हवं, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते. राहुलजी कोंडेकर साहेब यांचं विशेष करून कौतुक. जयेश मोरे असतील. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल. शॉर्टकट मांडला, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 22 ऑन दी बोर्ड. अगदी अनंता कुडले असतील, दर्शन सत्वे असतील, राहुल दाभेकर, उमेश शेलार हे नाव मी जसं वाचलं ना मला कालची रात्र आठवली. संपूर्ण रात्रभर त्यांनी खेळाडूंना ने आण करण्याची कामकाज केलं. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला. एक धाव निश्चित येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल करावडे असतील, त्याच वेळेला अप्पा सत्वे असतील, रवी महाडिक, मंगेश कडू, शैलेश पवार, प्रवीण अंबिके, सोहम हल्दे असतील, राकेश कडू असतील, प्रकाश गावडे, विशाल विलास अंबिके असतील, नरेश पवार, तुकाराम यादव. बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव महत्वाची आहे. एका धावेने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती एकंदरीत 24 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. विजयासाठी येणारे अर्थात इथून पुढे 12 बॉलचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली 33 धावसंख्येची गरज. 12 बॉल आणि 33 ची गरज. थँक्यू. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना मला मिळाल. 12 बॉल 33 ची गरज आहे. चेंडू आणि 33 धावा, 57चा लक्ष्य आहे. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब देखील जाईल का? क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे. कॅच ड्रॉप. हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून गेलेला आहे, झेल झालेला नाही आहे. कॅचेस व्हायला हवे. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. कॅच ड्रॉप. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, इथे कट केला, थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न, केवळ सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 आहेत. उजव्या बाजूला असणारे प्रेक्षक वर्ग, मी सर्वांचं लक्ष वेधेन, थोडंसं पाठीमागे बसा, कारण मागील बॉलवरती जो कॅच उडाला, क्षेत्ररक्षक सुजल होता, साहिल होता त्या ठिकाणी. यावेळेचा बॉल वेगाने आतमध्ये येणारा, आणि साहिल जर का बाउंड्री लाईन वरती बसलेल्या चिमुकल्यावरती जर का पडला तर काय होईल ना याचा विचार करा दादानो. थोडी काळजी घ्या, मागे बसा. धावफलकावरती 25. यावेळेचा बॉल 27 बनला. आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते आहे. चैतन्य पाटील पहा, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. हे संपूर्ण आरके स्पोर्ट मित्रमंडळाची यादी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यामध्ये सुमित रणपिसे असतील, प्रवीण भोसले, विशाल पवार, अनिकेत दबडे, परेश मोरे, मोतीराम उतेकर. यावेळेचा बॉल समोर मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट इथे झालेला पाहायला मिळाला, परंतु सिंगल अर्जित झाली आहे. राकेश नलावडे असतील, त्याच वेळेला गणेश पडवळ, नरेश साळुंखे, नामदेव अंबिके, मनोज रानवडे असतील, दिलीप अंबिके आणि निलेश मोरे. ही यादी मोठी आहे, परंतु हा बॉल मैदानाच्या आतमध्ये अवांतर येतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 30 बनल्यात. या इनिंग मधली पहिली व्हाईट बॉल येत असताना मला माहिती आहे. हाफ ट्रॅकर होता, खेचून मारला, लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये हुक झालाय आणि धाव आई बुक. चेंडू
थँक्यू. चला 6 बॉल 23 हव्यात, घाई करा. चला घाई करा, 6 बॉल 23 ची गरज आहे. चला त्वरित थोडी घाई करा, 6 बॉल 23 ची आवश्यकता. चैतन्य पाटीलने 2 षटक आले. स्ट्रायकर एंडला जिथे आपण दीपकला आपण पाहतो, जो आयकॉन खेळाडू म्हणून मैदानावरती उतरलाय. एक चांगलं जीवदान इथे साहिलला निधे मात्र त्यांना जीवदान दिलं, वरदानच दिलंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जीवदानही वरदान साबित राहिली आणि त्याला सर्वाधिक मोठा अपवाद रोहित शर्मा राहिला. केवळ 4 धावावरती तिसारा परेराने त्याची कॅच सोडली काय, त्याने 264 धावांची खेळी साकारली. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला कॅच सुटले त्या त्या वेळेला मोठा उपद्रव पाहायला मिळाला. जग्गू आला गोलंदाजी मार्क वरती. जग्गू गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल 23 ची गरज. चला घाई व्हायला हवी. 6 बॉल 23 ची गरज. पहिला बॉल बॅटच्या टोला लागला, लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक नाही आहे पाठीमागे. सिंगल येईल, दुहेरीचा प्रयत्न इथून नाही करण्यात आलाय. 5 बॉल 22 ची गरज. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. भरतजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून पडवळ साहेबांनी आज कॅश जास्तीची घेऊन आल्यात. पारितोषिकांचा वर्षाव निश्चित होणार. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. आणखीन एक चेंडू जो इथं मात्र मैदानावरती निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 4 बॉल आणि जिथे विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती अर्थातच 22 धाव संख्येची. आणखीन एक बॉल. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत आहेत की काय. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि जिथे सिंगल घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 3 बॉल 22 ची गरज. संघाची जी काही एक दिवसीय मालिका चालू आहे, ज्यामध्ये पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, परंतु सुरतच्या राजकोटमध्ये जिथे आणखीन एक सामना चालू आहे, राजकोटमध्ये जिथे पाहायला मिळतो भारताने 284 बनवल्यात. पुढचा बॉल. 3 बॉल आणि जिथे विजयासाठी आवश्यकता जी मात्र 22 ची होती. के एल राहुलचं शतक येत असताना पाहायला मिळालं. परंतु सर्वाधिक जास्त जी काही मुवमेंट, एक सर्वाधिक जास्त त्रासदायक ही राहिली ना पहिल्या सामन्यामध्ये. विराट कोहलीचं शतक बनता बनता राहिलं. 93 धावांची खेळी त्याने केलेली पाहायला मिळाली होती. मॅच मध्ये जास्तीचं काही नाही आहे. 2 बॉल आणि विजयासाठी अजूनही गरज राहिली होती 21 धावसंख्येची. हाफ ट्रॅकर बॉल. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. हा पण पुल बॉल झालाय गुल. षटकार. ची गरज. 1 चेंडू आणि 16ची आवश्यकता. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. दोन्ही टीम आपण तयार राहा. 4 ऑलराऊंडर खेळाडू ज्यामध्ये पाहायला मिळतील 2 संघामध्ये. शेवट गोड. इथे डॉट बॉल आला आणि अर्थातच हा सामना इथे संपला जातोय आणि पहिल्याच मॅच मध्ये विजेता संघ राहिला आहे, जिथे कुठली टीमने हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळालाय. चला 4 आयकॉन पुढचे खेळाडू आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहिल. तिथे मात्र एका बाजूला भरतजी पडवळ यांच्याकडून 200 रुपयात ओमकारसाठी जे आलेले आहेत, जे आपण त्याला देणार आहोत. आणि अगदी त्याच वेळेला उमेश घाणेकर सरपंच मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. तळेकर गावाचे सरपंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या साथीला त्यांचा एक बेस्ट